प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली रविराजला म्हणते, एखादं गाणं म्हणा ना रविराज सर. मग आता प्रतिमा बाहेर जायला निघते. मग आता रविराज का रे दुरावा हे गाणं म्हणायला सुरुवात करतो. तेव्हा प्रतिमा बाहेर पाहतच राहते. तिला थोडं थोडं आता आवाज ओळखीचा वाटू लागतो. मग आता ती सारखं सतत बाहेर पाहत असल्यामुळे इकडे सर्वांची नजर मात्र प्रतिमाच्याच रूमकडे असते की कधी ती एकदा बाहेर येते ती. तरीही आता रविराज गाणं म्हणत असताना 2-4 ओळी तो म्हणतो आणि त्याला जोरासा ठसका लागतो. मग आता सर्वजण जरा घाबरतातच. मग आता सगळेजण रविराजकडे पाहू लागतात. सर्वांना खूप वाईट वाटत लागतं, कारण एवढं प्रयत्न करून देखील आता तिथे प्रतिमा आलेली नसते. तेव्हा आता सर्वांच्या आशा संपतात. मग आता सायली रविराजचं राहिलेलं ते अपूर्ण गाणं ते असतं ते पूर्ण करू लागते आणि पुढील कंटिन्यू गाऊ लागते. अपराध माझा असा काय झाला. जेव्हा ते गाणं आता हे गाऊ लागते तेव्हा सर्वजण आता सायलीकडे पाहू लागतात. आता रविराजला सायलीच्या मनातील वेद भावना कळू लागतात, कारण रविराज हा खूप इमोशनल होऊन आता तिच्याकडे पाहू लागतो. कारण आता त्याला कुठे ना कुठेतरी जाणू लागतो की आमच्या दोघांचं काहीतरी असं नातं आहे जे मला सायलीबद्दल वाटतं ते मला प्रियाबद्दल अजिबात वाटत नाही. असं म्हणून तो आता त्याबद्दल विचार करू लागतो आणि सारखं सतत सायलीकडे पाहून खूप रडत असतो. त्यावेळी आता इकडे प्रतिमाचे ही डोळे पाणवतात. मग आता ती आता लगेच बाहेर यायला निघते. त्यावेळी आता सायलीचे प्रयत्न मात्र चालूच असतात. ती गाणं गातच असते. ती अजिबात थांबत नाही. तिला कुठे ना कुठे असं वाटत असतं की प्रतिमा नक्कीच बाहेर येईल. म्हणून ती आता अपराध माझा काय झाला हे गाणं गाऊ लागते आणि पुन्हा ते कंटिन्यू करू लागते. सर्वांची नजर मात्र दरवाजाकडेच असते आणि सायलीच्या गाण्याकडेही. तेवढ्यातच आता प्रतिमा रडत असते ते येते. त्यावेळी आता घरातील सर्वजण आता उठून उभे राहतात, कारण आता कुणाला जे शक्य झालेलं नसतं ना ते आता सायलीने करून दाखवलेलं असतं. सर्वांच्या डोळ्यात आता चटकन पाणी येतं. घरातील प्रत्येकजण रडत बसलेला असतो. प्रियाच्या चेहऱ्यावरचा मात्र रंगच उडून जातो. सायलीचा आवाज ऐकून, सायलीच्या गाण्यातील ते भाव ऐकून प्रतिमा बाहेर आलेली असते. सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. सर्वांच्या चेहऱ्यावरील आता भाव बदल झालेला असतो. सर्वांच्या चेहऱ्यावर आता असे भाव असतात की सगळं काही संपलं म्हणजे प्रतिमाला काही समजत नाहीये. परंतु आता प्रतिमा आल्यामुळे सर्वांच्या मनात एक आशेचा किरण जागा होतो. ती आता सायलीजवळ जाते आणि तेव्हा सायलीही तिच्याकडे पाहते. ते गाणं गायचं थांबतच नाही. तेव्हा प्रतिमा अगदी तिच्याजवळ जाते आणि तिला घट्ट मिठीत घेते. तेव्हा आता त्या दोघेही खूप इमोशनल झालेले असतात आणि कधी नाही ते एवढे रडलेले असतात. एकमेकींना मिठी मारून ते खूप रडत असतात. तर त्या दोघींचं एकमेकीवरचं प्रेम पाहून सर्वांच्या डोळ्याच्या पाण्यातून आनंद अश्रू वाहतात. तर रविराज देखील अगदी सायलीजवळ जातो आणि तिच्या डोक्यावर अगदी प्रेमळने हात फिरवतो. सायलीलाही समजलेलं असतं की आपण कोणी काय केलं नसतं, पण सायलीने ते करून दाखवलं. आता हे गाणं गाऊन सायलीनं सर्वांना आनंदाचा जणू धक्काच दिलेला असतो, कारण प्रतिमा आणि ती एकमेकींच्या अगदी जवळ आलेले असतात. सायलीला देखील आईची माया मिळालेली असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली रूममध्ये जाते आणि अर्जुनला खूप रडतच म्हणते की प्रिया पहा ना किती नशीबवान आहे. मला असं वाटतं ना प्रतिमा आत्यासारखी माझीच आई असेल. माझी आता फक्त एकच इच्छा आहे की खरंच प्रिया नशीबवान नसून तिची आई पुन्हा तिला आश्रमात राहून भेटलेली आहे. मला असं वाटतं ना माझी आई मला एकदाच भेटावी. तिच्या चरणाला स्पर्श केलं ना मला खरं खूप भाग्य मिळेल. कधीतरी माझी आई मला भेटली पाहिजे असं म्हणून ती खूप रडते. तेव्हा तिच्या मनातील या भावना अर्जुनला समजतात आणि त्याच्याही डोळ्यात त्या रडण्यामुळे पाणी येतं. त्यालाही समजतं की सायली खूप इमोशनल झाली आहे. म्हणूनच तो आता आपल्या हाताने तिचे अश्रू पुसू लागतो. आता सायली त्याच्याकडे पाहतच राहते. अर्जुनला तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं. तर आता मित्रांनो, अशाच आपल्या मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर धन्यवाद. भेटूया अशा एका नवीन भागात.